शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झालाय आणि गोकुळ गीते जिंकलेले आहेत. भले त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती तरी ते रिंगणात होते, पण ते जिंकलेले. तुम्हाला वाटत नाही की हा खूप मोठा चमत्कार आहे? म्हणजे रेडे कापण्यापेक्षा मोठा चमत्कार आहे. उमेदवारी मागे घेतली तरी जिंकले. गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागे घ्यावी किंवा घेतली यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे मंत्री नाशिकचं काम पाहणारे गिरीश महाजन, स्वतः उपमुख्यमंत्री आणि अमित शहाच्या पक्षाचे शहासेना प्रमुख, पण त्यांना ते म्हणाले ना ते प्रमुख आहेत म्हणून, शहासेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले, उमेदवारी मागे घेतली तरी लोकांनी कसं काय मतदान केलं? हा चमत्कारच म्हणावा लागेल. आणि हे सगळे मतदार शिंदे गटाचे आणि भाजपचे ज्यांना सुरक्षित ठेवलं होतं ठाण्यात, आपल्याला माहिती असेल, एकनाथ शिंदे यांच्या निगराणीखाली, आणि आदल्या दिवशी ते गेले मतदानासाठी आणि शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध मतदान केलं. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान केलं. हा एक रोष आहे. गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडे सहकार्य मागितलं, आम्ही त्यांना ते दिलं. आमचं जे मतदान होतं ते आम्ही त्यांच्याकडे वळवलं. अगदी मी माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करून आम्ही ते मतदान त्यांच्याकडे वळवलं. त्याचाही त्यांना फायदा झाला. अर्थात ही सुरुवात आहे. शिंदे गटात आणि भारतीय जनता पक्षामध्ये नक्की कोणत्या प्रकारचं संबंध आहेत? मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती जरी तुम्हाला हसू दिसत असलं शिंदे बाजूला असताना, तरी ते हसू खोट आहे. ते हसू खोट आहे. ज्या पद्धतीनं शिंद्यांना बळ दिलं जात आहे दिल्लीतून, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, याची कल्पना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. सध्या राजकारण हे भाजपा अंतर्गतच सुरू आहे आणि भाजपा अंतर्गत राजकारणामध्ये वापर होतोय शिंदे गटाचा देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध, त्यांची ताकद कमी करण्यासाठी. त्याच्यामुळे आमच्यासारखे जे लोक आहेत किंवा पक्ष आहेत ते या घडामोडींकडे दुरून पाहतात सध्या. तर पण शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपनं पाडला, ठीक आहे, याला सुद्धा बंड म्हणा, जसे ते म्हणतात उद्रेक आहे, यालाही बंड म्हणा, यालाही उद्रेक म्हणा. प्रचंड पैशाचा वापर झाला शिंदे गटाकडून, धमक्या दिल्या. त्या धमक्यांची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. गोकुळ गीतेंवर दबाव कसा आणला, त्यांना धमक्या कशा दिल्या. तरीही मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध एक जात मतदान केलं आणि मोठ्या संख्येने ते निवडून आले. राऊत साहेब, तुम्ही म्हणतात की शिंदे शिवसेनेचा वापर हा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात सुरू आहे, पण देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेंना पुरून उरतायत का? कारण आजचा नाशिकचा निकाल, तुम्ही म्हणतात की तुमची वोट गीतेंना ट्रान्सफर झाली, तर या सगळ्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने आहात का? बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने असण्याचं दगडापेक्षा वीट मऊ, विटेपेक्षा दगड वगैरे हे याच्यात आम्ही पडतच नाही. या राजकारणामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आणि शिवसेना कमजोर करण्यामागे किंवा शिवसेना फोडण्यामागे एकच ध्येय आहे की महाराष्ट्र कमजोर करणं आणि मुंबई उद्योगपतींच्या घशात घालणं. जी शिवसेना विरोध करते म्हणून शिवसेना कमजोर केली जाते. या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हे समजायला हवं
आतापर्यंत यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतराव दादा पाटील असतील, अगदी शंकरराव चव्हाण सुद्धा असतील, माननीय शरद पवार असतील, विलासराव देशमुख असतील, केंद्रामध्ये इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, कोणी असतील, त्यांना महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं महत्व राजकीय दृष्ट्या माहीत होतं की हा जो एक फोर्स आहे हा प्रखर राष्ट्रवादी फोर्स आहे. आणि जर सरकारला काही संदर्भात लढाया करता येत नसतील तर शिवसेना या लढाया लढते आहे देशासाठी, मुंबई महाराष्ट्र वाचवण्यासाठी. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आतापर्यंतच्या यशवंतरावांपासून सर्व मुख्यमंत्र्यांनी हे स्वीकारलेलं होतं. पण भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष असल्यामुळे त्यांना शिवसेनेचा जो भांडवलदार विरोध आहे तो मान्य नाही. आम्ही भांडवलदारांना विरोध करू नये, आम्ही मुंबई गिळणाऱ्यांना विरोध करू नये, मराठी माणसाच्या छातीवर बसणाऱ्यांना आम्ही लढू नये, ही जर फडणवीस आणि शिंदे गटाची किंवा त्यांच्या सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल तर ते आम्हाला मान्य नाही. तुम्ही आमचे आमदार खासदार फोडाल, आमची जिद्द तोडू शकत नाही. आपण काल पाहिलं असेल की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा काल भांडूपच्या शाखा भेटीला आले तेव्हा एक विराट सभा तिथे झाली. घाटकोपरला गेले शाखेच्या भेटीसाठी, तिथे एक अतिविराट सभा झाली. लोकांचा रोष आणि लोकांचं शिवसेनेविषयी प्रेम हे अशा प्रकारे पुन्हा उसळून यायला लागलंय. ही गद्दारी जी करून घेतलेली आहे शिंदे गटाने आणि अमित शहाने, एक लक्षात घ्या, या गद्दारी मागे एकच हेतू आहे की आम्ही मुंबईसह महाराष्ट्र पैशाने विकत घेऊ शकतो आणि अस्मितेसाठी लढणाऱ्या शिवसेनेसारखे जे पक्ष आहेत ते आम्ही पैशाच्या ताकदीवर फोडू शकतो. ही मस्ती आहे ना, ही मस्ती त्यांच्या पार्श्वभागात, मी खूप सौम्य शब्द वापरलेला आहे, पार्श्वभागात घातली जाईल. नाही, राऊत स्पेसिफिक प्रश्न आहे. तुम्ही जे म्हणाला की फडणवीस विरुद्ध शिंदे हे महाराष्ट्रात कोल्ड वॉर आहे, तर कोल्ड वॉर नाही, ओपन वॉर आहे. आणि 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 या युद्धात हा उद्धव ठाकरे तुम्ही तुमचा पक्ष हा फडणवीसांच्या बाजूने आहे का? नाही, आम्ही कोणाच्या बाजूने असण्याचा प्रश्नच येत नाही ना. भूत की राक्षस, आम्ही कोणाच्या बाजूने का राहू? आम्ही आमच्या भूमिका घेऊन लढत राहू. पण जर शिंद्यांसारखे जे सैतान आहेत निर्माण झालेले किंवा अमित शहाने निर्माण केलेले जे सैतान हे देवेंद्र फडणवीस यांच्याही मानेवरती बसून उद्या त्यांचा गळा दाबण्याची शक्यता मला वाटते आहे. अशा वेळेला आम्हाला सुद्धा काहीतरी एक राज्याच्या हितासाठी भूमिका घ्यावी लागेल. अधिक सैतानाला मारायचे आधी काय करायचं तर आम्ही पाहू ना उद्धवजी निर्णय घेतलेले असतात. सर, आज सगळे जे खासदार 6 खासदार गेले होते ते आज मुंबईत येणार आहेत आणि 4 वाजता पत्रकार परिषदेची दिल्लीवरून येणार आहेत. काल ओमराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. गद्दाराला भूमिका असते का हो? तुम्ही ओम निंबाळकरांचे जे नाव घेत आहे ते एक नामचीन गद्दार आहे, नामचीन. त्यांच्या बरोबरचे जे इतर लोक आहेत ते सुद्धा नामचीन गद्दार आहेत. गद्दाराला भूमिका असते मी आता ऐकले. इतिहासामध्ये जे काही बेईमान झाले, गद्दार झाले, मीर जाफर पासून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, त्यांना का भूमिका असू शकते का? नाही ना. जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कोणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, बेईमान म्हटलं पाहिजे, महाराष्ट्राचे शत्रू म्हटलं पाहिजे, मराठी माणसाचे दुश्मन म्हटलं पाहिजे. आणि त्यांना कोणती भूमिका आहे या भूमिकेतून तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणं आणि अमित शहा ते शिंदे गटाच्या माध्यमातून करतायत. शिंदे हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. जसे पूर्वी अंडरवर्ल्ड मध्ये दाऊदचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, करीम लालाचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, युसुफ पटेलचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, तसे शिंदे आणि त्यांचे लोक जे आहेत हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. आणि हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग जे आहे हे महाराष्ट्र नेस्तनाबूत करण्यासाठी. पण राऊसाहेब, काल दिवसभर म्हणजे ओमराजे शिंदे जोपर्यंत राजकीय भूमिका मांडत नव्हते तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून टीकेचा सूर उमवाळा झाला. पण जशी त्यांनी राजकीय भूमिका घेतली, शिंदे शिवसेनेबरोबर जाणार
असं त्यांनी म्हटलं, तेव्हा आता पुन्हा एकदा त्यांना गद्दार आणि सगळ्या गोष्टी पुन्हा बोलल्या नाही, जातात. बघा तुमचं कारण त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले. त्यांची अजिबात नाही त्यांची अजिबात मनधरणी कोणी केली नाही. त्यांना वस्तुस्थिती आणि परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे मित्र कैलास पाटील त्यांना भेटले. त्यांच्याबरोबर वरुण देसाई होते. लक्षात घ्या, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल. 20 वर्षापूर्वी ज्यांची हत्या झाली, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांचा आत्मा जो समाधीमध्ये आहे, बरं का, तो त्यांना आशीर्वाद देणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आता ज्यांनी ओम निंबाळकरांनी ज्यांच्यावर आरोप केले ते त्याच आघाडीमध्ये आहेत ना, युतीमध्ये, आणि आता मांडीला लावून बसतील. हा निर्लज्जपणाचा कळस आहे आणि स्वार्थाचं शिखर आहे. या लोकांनी ओमच्या वतीनं कोणी पैसे घेतले, पहिले 15 कोटी, ही सगळी माहिती उद्धव ठाकरे. कुठे कुठे कसे कसे पैशाचे व्यवहार झाले. विकास 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 जो आपण म्हणतो, विकासासाठी गेलो. मराठवाड्याचा काय विकास भाजपने केला आणि तुम्ही काय करणार आहे? मराठवाड्याचा विकास हा भारतीय जनता पक्ष सरकार आहे ना, त्यांनी करायला पाहिजे ना. असा काय विकास केला? विकास हा मतदारसंघाचा होत नाही फक्त सरकारकडून, विकास हा प्रांताचा आणि प्रदेशाचा होता. काय लातूरचा विकास गेला? लातूरचा विकास विलासराव देशमुखांनी केला. धाराशिवमध्ये जे काही आज तुम्हाला दिसत आहेत गोष्टी, त्या एकतर शिवसेनेचं राज्य असताना, युतीचं राज्य असताना झालेला विकास आहे. साखर कारखाने उभे करणं म्हणजे विकास नाही. सर्वत्र जो विकास आहे हा सामुदायिक विकास होतो. खासदारांना वाटत असेल की आम्हाला 100 कोटी मिळाल्यामुळे विकास झाला, म्हणजे व्यक्तिगत, असं नाही. राऊतसाहेब, काल 2 प्रतिक्रिया आल्या फडणवीसांच्या आणि शिंदेच्या. फडणवीस असं म्हणतात की कोसाड गावची पाटीलकी सोडून उद्धव ठाकरे काय करणार? बघा, ते खोटं बोलतायत. नंबर 1, ते शिंद्यांच्या तोंडावर बोलतात, पाठीमागे काय बोलतात ते आम्हाला माहिती. ते दाखवतात की शिंद्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं काही नाही आहे. शिंद्यांनी पूर्ण सुपारी घेतलेली आहे फडणवीसांना आडवा करण्याची, आणि त्यांना अमित शहाचा पाठिंबा आहे. शिंद्यांना देवेंद्र फडणवीस यांचा टांगा पलटी करण्याची. पण मला असं वाटतं की फडणवीस सुद्धा काही बुद्धिबळाच्या पटावर बसलेलं नुसतं प्यादं नाहीये. लक्ष आहे आमचं. आणि दुसरं म्हणजे शिंदे असं म्हणतो की ऑपरेशन कधी अर्धवट करत नसतो, आणि उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पद सोडून नेमकं काय करणार, तेव्हा त्यांच्या पक्षात कोण राहिलेलंच नाही. संजय राऊत आहेत ना, आधी माझ्याशी लढा, मग उद्धव ठाकरेंशी लढा. मी परत सांगतो तुम्हाला, माझ्यासारखे हजारो लोक आजही पक्षामध्ये आहेत, लाखो, जे या पक्षासाठी, ठाकरे कुटुंबासाठी जीवाची बाजी लावायला तयार आहे. पैशासाठी नाही, पैशासाठी नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या या पक्षासाठी आमच्यासारखे लाखो लोक आहेत, माझ्यासारखे, जे तुमच्या गद्दारीशी लढायला तयार आहेत मिस्टर शिंदे. आणि पैशाचा माज दाखवू नका, अजिबात दाखवू नका. तुम्ही माणसाचं जे जीवन आहे ते क्षणभंगूर आहे. बघा अजितदादांचं काय झालं. थोडी मस्ती दाखवू नका. आज आत उद्या नसाल. मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांच्याशी नाराजी व्यक्त केली आहे. थेट फडणवीस यांना त्याच्याकडे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पत्राची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. भास्कर जाधव यांच्यामुळे मानसिक त्रास होत असं ते म्हणले. काय याचा प्रश्न काय? नाही, काल जो एकूण प्रकार झाला वर्धा दिनाच्या सोहळ्यात, हो, पण मला माहित पाहिजे ना काय. इंटरव्ह्यू करत असताना, भास्कर जाधवांचा इंटरव्ह्यू होत असताना मागे मिलिंद नार्वेकरांची गाडी होती, हॉर्न वाजवले जात होते, आणि त्यावेळेस जी भास्कर जाधवांची प्रतिक्रिया आली, मिलिंद नार्वेकर कोण मोठा का वगैरे अशी. आणि त्यानंतर आता जे सुरू झालंय, नार्वेकरांनी म्हटलंय की फ्रस्ट्रेशन आहे भास्कर जाधवांचं, त्यांना विरोधी पक्ष जात नाही, त्याचं फ्रस्ट्रेशन. दोन्ही लोक पक्षाचे महत्वाचे लोक आहेत. भास्कर जाधव असतील किंवा मिलिंद नार्वेकर असतील, पक्षाचे महत्वाचे लोक आहेत. मला असं वाटतं की सार्वजनिक मतप्रदर्शन करण्यापेक्षा संयमानं वागलं पाहिजे. आणि जर संयम कमी पडत असेल तर थोडा माझ्याकडून घ्या. माझ्याकडून थोडा संयम घ्या.
आणि मग त्या संयमाचा वापर सार्वजनिक जीवनात करा. हा तुमचा सल्ला आहे आवाज- तुमच्याच पक्षातल्या नेत्यांना. माझे सहकारी आहेत दोन्ही, भास्करराव जाधव काय, आमचे मिलिंद नार्वेकर काय. पक्षाला सध्या संयमाची गरज आहे. थोडा संयम पाहिजे अंतर्गत बाबीमध्ये. ज्या गोष्टी बंद खोलीमध्ये आपण बसून चर्चा करू शकतो ते सार्वजनिक करू नका. माझ्यावर सुद्धा असे प्रसंग आले, पण मी कधी जाहीरपणे याच्यावरती कधी मत व्यक्त केलं नाही. या दोन आमच्या सहकार्याने सुद्धा त्याबाबत थोडं पथ्य पाळावं, संयम पाळावं. संयमाचे धडे द्यायला मी काय. रावसाहेब, आणखी आहे की आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं आहे, त्यातच ऑपरेशन टायगर खासदारांच्या पक्षफुटीनंतर आता सगळं लक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी. आज उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलावली आहे आणि ते आमदारांना मार्गदर्शन करणार. का आमदार काय 20 आमदार आहेत आमचे. 20 पैकी 16 आमदार की 13 आमदार असे आकडे सांगितले जाते. आणि 20 पैकी 27 असतील. 20 पैकी 27 असतील. कदाचित परिषदेतले मिळून पण सुनील राऊत कुठे आहे? ते गेले का सोडून? नाही, काय ते 20 आमदार चाललेत म्हटले. नाही, सांगतो मी तुम्हाला. अरे हे 20 आमदार आहे, याचे 10 मुंबईतले आहेत. 10 मुंबईतले आहेत, लक्षात घ्या. हो हो. बघू ना. हा. नाही म्हटले 20 आमदारांपैकी 16 सोडून चालले, तर सुनील कुठे आहेत बघा म्हटलं. हा नाही, सुनील राऊत, वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे, हा. तुम्ही यांची नावं घ्याल. संजय पोतनी, सुनील प्रभू, तुम्ही यांची नावं घ्याल. असं नाहीये बाळांनो. सगळेच पैशाला विकले जात नाही. सगळेच स्वार्थासाठी इमान विकत नाही. सगळे जे आता 6 जण गेलेत त्यांची भविष्यामध्ये काय अवस्था होते हे तुम्हाला कळेल. चला, धन्यवाद. सर, रामदीप को एसआईटी रिपोर्ट आने वाला है. अब तो आने दो ना. आरोप लगाया जा रहा है कि सीबीआई और ईडी एक बार क्यों नहीं करेगी. देखो, आज मैंने देखा है कि हमारे जो साथी है संजय सिंह, आपके बहुत बढ़िया बात कही है. संजय सिंह जी कहते हैं कि राम जब वनवास में गए तो राम की जो पादुका थी, जूते, उसका रक्षण भरत ने किया, सिंहासन पर रखा. लेकिन बीजेपी वालों ने वो राम की पादुका की ही चोरी की. राम का अस्तित्व मिटा दिया. 500 करोड़ का घोटाला हुआ है राम मंदिर ट्रस्ट में, और राम की जो दान पेटी है वो ही गायब हो गई है. सोना गया है, चांदी गया है, ज्वेलरी गया है. जो चढ़ावे में आया था वो लगभग 500 करोड़ का माल बीजेपी के लोगों ने उसका गबन किया. अब ऐसे लोगों को एसआईटी क्या करेगी? ये सब बीजेपी के लोग हैं. मैं आरएसएस के सरसंघ चालक मोहन राव भागवत जी से अपील करूंगा कि राम मंदिर के निर्माण में आपका भी योगदान रहा, हम सबका योगदान रहा. और जिस तरह से राम मंदिर को लूटा जा रहा है, अब राम मंदिर को लूटने में तो गजनी तो नहीं आया ना, अलाउद्दीन खिलजी तो नहीं आया ना. अब बोलते हैं ना मुगलों ने लूटा मंदिर, तो ये नए मुगल है बीजेपी के जो मंदिर लूट रहे. बार बार मोदी जी बोलते हैं ना, सोमनाथ को किसने लूटा? गजनी ने लूटा. तो राम मंदिर को किसने लूटा? बीजेपी के गजनी ने लूटा. अब तक मोदी जी ने उसके ऊपर एक अक्षर नहीं, एक शब्द नहीं निकाला है उस लूट के बारे में. एसआईटी क्या करेगी? क्या किया एसआईटी ने? रिपोर्ट देगी, रिपोर्ट दबा दिया जाएगा. चलिए, थैंक यू. नाम आए उस सरकार गिर जाएगी, ऐसा कहा केजरीवाल. सरकार तो कभी की गिरनी चाहिए. ये सरकार राम के आशीर्वाद से आई है और राम के शाप से भी जाएगी.